नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट पिशव्यांची पिशवी. लेखक सुबोध. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराचे काही वैशिष्ट्ये असतात. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठेतरी एक डबा असतो, ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले 2 प्लॅस्टिकचे पार्ट पण असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहिती नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेव हं, चांगली आहे पिशवी. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावं लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुम्हाला काय त्रास होतोय? राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या 2 शब्दांनी जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरनीही नसेल. 10 वर्षांपूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्टसुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे. त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे, तो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही हो. 5 किलो वजन कमी झालं की होईल ना. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला कधीकधी वाटतं, आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन. आणि मग एक दिवस जाणवतं, आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. 10 वर्षांपूर्वी कोणीतरी केलेला अपमान अजून आहे. 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे. एक निर्णय चुकीचा घेतला होता, तो पण आहे. त्याचं गिल्ट आहे. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल. भगवद्गीतेत कृष्णाने म्हटलंच आहे की माझं म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही, तोच शांततेकडे जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही. ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते. कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल असं म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नाही, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी एक उघडून पाहूया. मनातली. हो, मनातली पिशवी. उपयोगाचं असेल ते नक्की ठेव. शिकण्यासारखं असेल तर तेही ठेव. पण बाकीचं सरळ टाकून देऊ.
कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज म्हणजे आजला ठेवायला जागाच उरणार नाही. धन्यवाद. लेखक सुबोध. वाचन संजय इनामदार.